सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू असून भाविक गंगेमध्ये पवित्र स्नान करतायत। अशातच गंगा नदीचं पावित्र्य आणि प्रदूषणाचा मुद्दा सुद्धा चर्चेत असतो। मात्र कोट्यावधी भाविकांनी स्नान केल्यानंतरही नदी शुद्धच आहे। गंगेच्या पाण्यामध्ये स्वतःहून शुद्ध होण्याचे गुणधर्म असतात असा दावा कोणी साधू संतांनी केला नसून निरी या संस्थेनं केलेला आहे। निरीच्या संशोधनामध्ये ही माहिती समोर आलेली आहे। गंगेमध्ये स्वतःहून शुद्ध राहण्याचे गुणधर्म असल्याचं या अहवालामध्ये दिसतंय। गंगेचं पाणी दूषित होत असलं तरी त्यामध्ये अशा पद्धतीची क्षमता आहे की ते स्वतःचं दूषित जे आहे अशुद्धपणा जो आहे ते शुद्ध करण्याची ताकद गंगेच्या पाण्यामध्ये आहे। डॉक्टर खैरनार सर आहे, कृष्णनाथ खैरनार, त्यांच्याशी आपण खरं तर बातचीत करणार आहोत। सर, काय सांगार, गंगेचं पाणी हे दूषित झालं तरी स्वतः ते अशुद्धपणा घालून शुद्ध होऊ शकतं, काय गुणवत्ता आहे? पहला भाग है गंगा जी का, गोमुख से लेके हरिद्वार तक। वहाँ पर गंगा जी में हमें कुछ स्पेशल प्रॉपर्टीज़ मिली है, जिनमें से पहला है डिजॉल्व ऑक्सीजन। सिर्फ डिजॉल्व ऑक्सीजन ही नहीं, इसके साथ में जैसे फाइटोकेमिकल्स है, टर्पीन फैमिली के फाइटोकेमिकल्स है जो हमें गंगा नदी में मिले हैं, जो गंगा नदी को साफ रखने में मदद करते हैं। और तीसरा जो सबसे ज़रूरी है वो है बैक्टीरियोफाज। बैक्टीरियोफाज वो वायरस है जो बैक्टीरिया को मारता है। ये बैक्टीरिया का नेचुरल। तर याच संदर्भातली सविस्तर माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर गंगेच्या पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन इतर नद्यांच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे। गंगा हिमालयातून खूप जास्त उंचीवरून आणि अत्यंत कमी तापमानाच्या प्रदेशातून वाहते। कमी तापमानामुळे गंगेच्या पाण्यामध्ये विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण हे जास्त आहे। ऑक्सिजन जास्त असल्याने पाणी शुद्धीकरणास मदत होते। गंगा किनाऱ्यावरील झाडझुडपांमुळे मोठ्या प्रमाणात टर्पिनन्स उत्सर्जित होतं। टर्पिनन्सची गंगेच्या पाण्याला शुद्ध करण्यामध्ये मोठी भूमिका आहे। गंगेच्या पाण्यातील बॅक्टेरिया फोज या बॅक्टेरियाचा नैसर्गिक शत्रू आहे। गंगेच्या पाण्यातील बारीक दगडगोटे कण शुद्धीकरणामध्ये चाळणीसारखं काम करतात। तर गंगेमध्ये स्वतःहून शुद्ध होण्याचे गुणधर्म असल्याचं निरी या संस्थेच्या अहवालामध्ये समोर आलेले। त्यामुळे सध्या महाकुंभमेळा सुरू आहे। कोट्यावधींच्या संख्येने या कुंभमेळ्यामध्ये स्नान केले जात आहे, मात्र गंगा नदी शुद्धच आहे। आता बातमी आहे क्रीडा विश्वातली। भारत आणि इंग्लंड दरम्यान तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जातोय आणि पहिली फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने इंग्लंड समोर विजयासाठी 356 धावांचं आव्हान ठेवले। टीम इंडियातर्फे शुभमन गिलने सर्वाधिक 112 धावा केल्या असून श्रेयस अय्यरने 78 आणि विराट कोहलीने 52 धावा केल्या। पण आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये शतक करणारा रोहित शर्मा मात्र फक्त एका धावेवर बाद झालाय। टीम इंडियानं 357 धावांचं आव्हान आता इंग्लंड समोर ठेवलेले। हे आव्हान इंग्लंड पेलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। यानंतर आपण पाहूया टॉप 5 बातम्या। आपण पाहिलेलं आहे शरद पवारांवर ठाकरे नाराज आहेत आणि त्याच संदर्भातल्या टॉप 5 बातम्या आपण सुरुवातीला पाहणार आहोत। एकीकडे पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानं ठाकरेंनी संताप व्यक्त केला। या घडामोडींमुळे मवियामध्ये बिघाडी होण्याची शक्यता असताना आदित्य ठाकरे दिल्लीला रवाना झाले। दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत। तसेच आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवारांनी केल्यामुळे उद्धव ठाकरेंनीही आपली नाराजी बोलून दाखवली। बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना फोडणाऱ्यांचा सत्कार पवारांनी केल्याने ठाकरे नाराज आहेत। शरद पवारांनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणं टाळायला हवं होतं असं ठाकरेंचं मत आहे। महाविकास आघाडीमध्ये एकत्र असणाऱ्या ठाकरे पक्षानं शरद पवारांवर पहिल्यांदाच निशाणा साधलाय। शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला अशी जळजळीत टीका संजय राऊतांनी शरद पवारांवर केली आहे। शरद पवारांची भूमिका मान्य नसेल तर ठाकरेंनी मवियातून बाहेर पडावं असं थेट विधान मंत्री शंभूराज देसाईंनी केलेलं आहे। पत्राचार घोटाळ्यासाठी कुणी जेलमध्ये गेलं नव्हतं असा टोलाही देसाईंनी लगावलेला आहे। शरद पवारांनी स्टेटस मशीनचं उत्तम उदाहरण घालून दिलेले। राऊतांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी अशा शब्दात उत्तर दिले। तर राऊतांना पुरस्कार न मिळाल्यानं खंत असेल असं अमोल मिटकरी म्हणतात।
यानंतर पाहूयात बीड प्रकरणासंदर्भातल्या टॉप 5 बातम्या। मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आता आणखीन खोलात जाणार आहे, कारण उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी थेट बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलावणं धाडलेले। परळीमध्ये 73 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर केला होता आणि या चौकशीसाठी आता अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना कागदपत्रांसह मुंबईमध्ये बोलावलंय। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेचे वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती मिळते। मुंडे प्रकरणावरून सरकारची बदनामी होत असल्याचा आरोप होते। या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना बाजूला ठेवता आलं असतं असाही अनाहूत सल्ला सेनेनं दिलेला आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा गुन्हा दाखल असलेल्या सुदर्शन घुलेच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे, कारण सुदर्शन घुलेवर आता खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय। केज न्यायालयानं सुदर्शन घुलेला खंडणी प्रकरणामध्ये 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प चालकाकडनं 2 कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर आता बीड पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 310 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले असून ज्यामध्ये पोलिसांनी प्रस्ताव पाठवलेल्या आणखी 127 जणांचे शस्त्र परवाने निलंबित करण्यात येणार आहेत। बीड जिल्ह्यामध्ये 1281 जणांकडे शस्त्र परवाने आहेत। परळीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांच्या मारहाण प्रकरणी बीड पोलिसांना 3 महिन्यांनंतर जाग आलेली आहे। पोलिसांनी राजेसाहेब देशमुखांच्या पोलीस गार्डचा जबाब नोंदवलेला आहे। या प्रकरणी कैलास फडसह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरामध्ये कैलास फड आणि त्याच्या साथीदाराने मारहाण केली होती। परळीमध्ये कैलास फडसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत पोलिसांचे आभार मानले। परळीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये गौडबंगाल झाल्याचं स्पष्ट झाल्याचंही त्यांनी म्हटलंय, तर परळीमध्ये पुन्हा मतदान करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। यानंतर आता बातम्या पाहूयात लाडक्या बहिणींसंदर्भातली। लाडक्या बहिणींमुळे आता बळीराजाला सुद्धा फटका बसलेला आहे। मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणारं ठिबक सिंचनचं अनुदान थकलेलं आहे। निधी नसल्यानं शेतकऱ्यांना पैसे कुठून द्यायचे असा प्रश्न विभागासमोर आहे। दरम्यान एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं 5,60,00,000चं अनुदान थकलंय। वर्ध्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या फेर सर्वेक्षणाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विरोध केलाय। यासह अंगणवाडी सेविकांची पगारवाढ आणि केंद्र सरकारचं नुकतंच आलेल्या बजेटचा विरोध करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढलाय। लाडक्या बहिणींसंदर्भात सरकारनं घेतलेल्या निर्णयाविरोधात धुळ्यातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। लाडक्या बहिणींना निवडणुकांपूर्वी दिलेलं आश्वासन पाळावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या संदर्भात सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत। आम्ही लाडक्या बहिणींच्या बाजूने आहोत, त्यांचे पैसे बंद होणार नाही यासाठी लढा उभारणार असल्याचं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे। राज्यात 5 लाख बहिणी अपात्र झाल्या, त्यावरून जयंत पाटलांनी राज्य सरकारला टोला लगावलाय। मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली। अशा योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छा राहणार नाही। मोफत रेशन आणि पैसे देण्याऐवजी अशा लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावं, जेणेकरून देशाच्या विकासामध्ये त्यांचे योगदान येऊ शकेल अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केलेली आहे। यानंतर पाहूयात एक ब्रेकिंग। दुचाकीवरून आलेल्या तरुणानं पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे। कोल्हापूरच्या सांगली फाटा येथील कोरगावकर पेट्रोल पंप इथं ही घटना घडलेली आहे। तर कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवण्यात आला असून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मोबाईल सुद्धा फोडण्यात आलेला आहे। चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्यात आलेली आहे। कोल्हापूरमधली ही घटना आहे। दरम्यान पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मोबाईल सुद्धा या टवाळखोरांनी फोडलेला आहे।
आता बातम्या पाहूयात राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशासंदर्भातल्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन साळवी हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती। यावर आता शिक्कामोर्तब झालाय, कारण साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय। तसंच उद्या ते शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार आहेत। शिवसेनेमध्ये जे येतील त्यांचं आम्ही स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर दिलेली आहे। आमचं सरकार काम करणारं असल्याचं सुद्धा शिंदेंनी म्हटलं आणि ठाकरेंना टोला हाणलाय। कोकणात ऑपरेशन टायगरला सुरुवात झाली आणि राजन साळवींनंतर एकनाथ शिंदे ठाकरेंना आणखीन धक्के देणार असल्याचं मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय। 15 फेब्रुवारीला आणखीन काही प्रवेश होणार असल्याची माहिती सामंतांनी दिली। ठाकरेंना जय महाराष्ट्र करणाऱ्या राजन साळवींवर माजी खासदार विनायक राऊतांनी हल्लाबोल केला। भाजपामध्ये जाऊ म्हणणारे शिंदे सेनेमध्ये जाणाऱ्या साळवींची कीव करावीशी वाटते, अशी टीका राऊतांनी केली आहे। राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अनेकांना काम करायचं आहे। आज एकनाथ शिंदे मुंबईमध्ये कामात बिझी असतात, त्यामुळे अनेक लोक दिल्लीत आलेत। त्यामुळे दिल्लीमध्ये पक्षप्रवेश होत असल्याची प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिलेली आहे। यानंतर आता पाहूयात मुंबईतल्या टॉप 5 बातम्या। महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत। मंत्र्यांच्या अधिकारावर गदा येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेली आहे। अधिकारी परस्पर निर्णयांना मंजुरी देतात, मंत्र्यांना अंधारात ठेवून आदेश काढले जातात, अशा तक्रारी शिवसेना मंत्र्यांनी केलेल्या आहेत। बावनकुळेंनी मवियाला डिवचलंय। आम्ही पराभवातून शिकलो आणि जिंकलो, मात्र मवियाने 90-90 घेऊन युती केली, 90 घेतल्याने मवियाची युती तुटली, असा खोचक टोला बावनकुळेंनी लगावलाय। यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त विधानानंतर आता इंडियाज गॉट लेटंट शोच्या पोलिसांनी रडारवर आलेला आहे। पहिल्या एपिसोडपासून ते 6व्या एपिसोडपर्यंतचे सर्व एपिसोड सायबर सेलच्या रडारवर आहेत। एवढंच नाही तर या शोमध्ये उपस्थित असलेल्या सर्वच 30 ते 40 सेलिब्रिटींनाही सायबर सेलने समन्स धाडलंय। शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला परदेशी जाण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय। प्रकरणाची सुनावणी सुरू असताना परदेशात जाऊ शकत नाही असे निर्देश कोर्टाकडून देण्यात आलेले। तसेच शीना बोरा हत्याकांडाची सुनावणी गतीने व्हावी असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहे। मुंबईमध्ये जीबीएसमुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद झालेली आहे। वडाळ्यात 53 वर्षीय बीएमसी आरोग्य कर्मचारी न्याय रुग्णालयामध्ये जवळजवळ 19 दिवस झुंज दिल्यानंतर जीबीएसमुळे मृत्यू झालाय। मृत व्यक्तीने पुण्यामध्ये प्रवास केला होता, त्यानंतर जीबीएसची लागण झालेली असा अंदाज मांडण्यात आलेला आहे। आता पाहूयात पुण्यातल्या टॉप 5 बातम्या। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात। तसंच अटक केलेल्या आरोपींना गोरेगाव कोर्टात हजर करण्यात आलं। पुणे पोलिसांनी स्वयंघोषित भाईंना सज्जड दम दिलेला आहे। महिलांची छेडछाड कराल तर चौकशी सुरू करू असा इशारा पोलिसांनी दिलाय। पुण्यामध्ये बिबीवाडी परिसरामध्ये गोळीबार करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पुणे महानगरपालिकेकडून शहरामध्ये पुन्हा अतिक्रमण कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। पुण्यातील नदीपात्रामध्ये असणार अनधिकृत बांधकाम हटवायला महापालिकेने सुरुवात केली आहे। पुण्यातील फुलाचीवाडी परिसरामध्ये महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस अतिक्रमण हटवण्यासाठी उपस्थित आहेत। बातमी आहे राजकीय वर्तुळातून भरत गोगावले यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली। आपल्याकडे जादूचं घड्याळ असल्याचं आमदार भरत गोगावले यांनी म्हटलंय। गोगावलेंच्या मनगटावर 2 घड्याळात याबाबत विचारलं असताना गोगावलेंनी 1 घड्याळ जादूचं असल्याचं म्हटलंय। हातामध्ये यावेळेस 2 घड्याळ पाहायला मिळत आहेत, काय यामागचं रहस्य? एक जादूचं आहे आणि एक ओरिजिनल आहे। हे बघ, ह्याच्यात जादूचं घड्याळ घातलंय ते तुला काढून दाखवतो मी थोड्या वेळाने। थांब 1 मिनिट, काय आहे ते? हे बघ कसं आहे ते बघ।
त्यामध्ये आपल्या संपूर्ण प्रकृतीचं ह्याच्यामध्ये दिलं गेलंय की शुगर किती आहे, बीपी किती आहे, पाणी किती प्यायलेत, कोलेस्ट्रॉल किती आहे, अशा अनेक गोष्टी, हार्ट रेट सगळं. त्यामुळे एका मित्राने आमच्या ते दिलंय, ते आजच घातलं आणि पहिलाच तो आता विचारतोय चांगले बाबा आहे. तर काय विरोधकांना वाटेल काहीतरी जादूचं घड्याळ घातलंय. पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी परिसरामध्ये महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई केलेली आहे. यामध्ये जवळपास 5,000 अनधिकृत बांधकामं बुलडोझर आणि जेसीबी मशीनद्वारे जमीनदोस्त करण्यात आली. तसंच आमचं योग्य पुनर्वसन न करता महापालिका सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप यावेळेस व्यावसायिकांनी केलेला आहे. नाथसाहेबांचं चांग भलं असं जयघोष करत पुरंदर तालुक्यातील वीर येथे श्रीनाथ नस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक गावांमधून पालख्या आणि काठ्यावीरमध्ये दाखल झाल्या होत्या. विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यानंतर पाहुयात कोकणातल्या टॉप 5 बातम्या. राज्यातील सर्व मदरशांची सखोल चौकशी करून तपासणी व्हावी अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केलेली आहे. दरम्यान मदरशांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नितेश राणे यांनी पत्रही लिहिलेलं आहे. तसेच मदरशांचा वापर देशविरोधी कारवाया करण्यासाठी होत असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केलेला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मवियाला मिळालेल्या अपयशानंतर वेगवेगळे खुलासे होऊ लागलेत. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये दगाबाजी झाली असा गंभीर आरोप शेकाप नेते जयंत पाटलांनी केलेला आहे. मित्र पक्षाने दगा दिला नसता तर शेकापचे 4 आमदार असते असे जयंत पाटील म्हणाले. गुहागरमधील वेळणेश्वर मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू होणार आहे. दर्शन करण्यासाठी मंदिर समितीकडून कपडे परिधान करण्यावरून भाविकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. नियमावलीबाबत मंदिर समितीकडून प्रवेशद्वारावर सूचना फलक लावण्यात आला असून 1 एप्रिलपासून नियमांची कडक अंमलबजावणी होणार आहे. अलिबाग कोळीवाड्यातील खंडोबा मंदिराचा पालखी सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. मंदिरापासून निघालेल्या पालखी मिरवणुकीमध्ये भंडारा आणि खोबऱ्याची उधळण केली जाते. ठिकठिकाणी देवाचं पूजन केलं जात होतं. पारंपरिक बँडच्या तालावर महिला सुद्धा नाचत होत्या. नवी मुंबईमध्ये सोनेरी कोल्हे आढळलेत. खारघरमधील खाडीकिनाऱ्यावर सोनेरी कोल्ह्यांचा वावर पुन्हा एकदा समोर आलेला आहे. खारघरमधील वास्तुविहार सोसायटीच्या मागील बाजूस खाडीकिनारी 2 सोनेरी कोल्हे आढळलेले आहेत. पक्षी आणि प्राणीमित्र तरंग सरीन यांनी सोनेरी कोल्ह्यांचा फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपलेला आहे. बातमी सांगलीमधून. सांगलीच्या विटा इथं स्थानिक पत्रकाराला गुंडांनी बेदम मारहाण केलेली आहे. या जीवघेण्या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. या घटनेनंतर आता सांगली जिल्ह्यातल्या पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येते. तसंच उद्या या घटनेच्या निषेधार्थ विटा इथं मोठा मोर्चाही काढण्यात येणार आहे. पत्रकाराला बेदम मारहाण इथं करण्यात आलेली आहे. पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे. सांगलीतील विटा येथील ही घटना असून या विरोधामध्ये आता पत्रकार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आता बातमी आहे अर्थकारणातली. शेअर बाजारामध्ये सलग 6व्या दिवशी सुद्धा घसरण सुरू आहे. शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स 800 पेक्षा जास्त अंकांनी आपटला तर निफ्टीत सुद्धा 150 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली. त्यामुळे आता गुंतवणूकदारांचे 6 कोटी 40 लाख रुपये बुडालेत. मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे शेअर 3% जास्त घसरून 1,194 रुपयांवर आलेत आणि 52 आठवड्यांमधील नीचांकी पातळीवर ते पोहोचलेत. अदानींच्या शेअरमध्ये सुद्धा 2.6% घसरल्याची माहिती समोर येते. यासोबतच पॉवर ग्रिड, ITC, एशियन पेंट्स, टायटन यांचे शेअर सुद्धा घसरलेले आहेत. यानंतर पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या टॉप 5 बातम्या.
सांगली शहरामध्ये शाळकरी मुलं देखील नशेच्या आहारी गेलेली आहेत. सार्वजनिक उद्यानामध्ये खुलेआम नशा करताना ही मुलं दिसत आहेत. त्यामुळे विरंगुळ्याचं ठिकाण असलेल्या बागा आणि उद्यानं यासोबतच नदीकाठच्या घाटांपर्यंत पोलीस पहारा ठेवत आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला. कोल्हापुरातल्या आजरा परिसरामध्ये हत्तीचा गेल्या काही दिवसांपासून धुडगूस सुरू आहे. हत्तीनं वाटंगी इथं शेतातील ट्रॅक्टरसह बैलगाडी, पाण्याची टाकी, काजू आणि नारळाच्या झाडाचं प्रचंड नुकसान केलंय. तसेच पूर्व भागामध्ये हत्तीचा धुमाकूळ सुरू असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बातमी आहे राजकीय वर्तुळातून. उदय सामंत आणि नरेश म्हस्के यांच्या संदर्भात महत्त्वाची बातमी समोर येते. उदय सामंत आणि नरेश म्हस्के पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी सध्या समोर आलेली आहे. उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के पवारांच्या भेटीला नक्की का गेलेले आहेत या संदर्भात अजूनही माहिती समोर आलेली नाही. जर आपण एकूणच घटनाक्रम पाहिला तर कालच शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर राजकारण सुद्धा चांगलंच तापलं. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटानं शरद पवारांवर टीका केलेली आणि महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंच्या सेनेनं पवारांवर निशाणा साधलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या सेनेला हे पसंत पडलेलं नाहीये. त्यानंतर आता शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के पवारांच्या भेटीला गेल्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना मात्र उधाण आलेले. शरद पवार यांच्या हस्ते कालच आपल्या सोबत या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप जोडले गेलेले आहेत. प्रमोद, आपण पाहतोय एकूण घटनाक्रम. कालच दिल्लीमध्ये शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सन्मान करण्यात आला, त्यावरनं टीका झाली आणि आज मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के हे पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. कारणं काय आहेत यामागची? ते जर आपण प्रामुख्याने जर बघायला गेलं तर दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे शरद पवार आहेत. आणि आज राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत सकाळपासून दिल्लीमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या बैठका ज्या आहेत ते घेतात. त्यामुळे शरद पवार यांचं जे हे दिल्लीतील 6 जनपद निवासस्थान आहे त्या निवासस्थानी उदय सामंत असतील किंवा खासदार नरेश म्हस्के दोन प्रमुख नेते जे आहेत शिवसेनेचे ते सदिच्छा भेट घेण्यासाठी येणार आहेत. ही सदिच्छा भेट आहे असं त्यांच्याकडनं स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे. त्यांच्याकडनं सांगितलं गेलेलं आहे की शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत आणि त्यामुळं संमेलनाच्या अनुषंगानं शरद पवार यांच्याशी चर्चा करायची आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा होऊ शकते. म्हणूनच मी दिल्लीत आलेलो आहे आणि वेळ आहे म्हणून मी शरद पवार यांच्या भेटीला येत आहे अशा पद्धतीची माहिती उदय सामंत यांच्याकडनं दिली गेलेली आहे. काल ज्या पद्धतीनं उदय सामंत माफ करा एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान केला गेला आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळी चर्चा सुरू झाली, त्या पार्श्वभूमीवरती ही होणारी भेट ही महत्त्वाची आहे. सदिच्छा भेट आहे असं जरी सांगितलं जात असलं तरी दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे नेते भेटत असल्याने सदिच्छा भेट असं सांगितलं जात आहे. मात्र या भेटीला काही राजकीय किनार असेल का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल. मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के हे दिल्लीमध्ये पवारांच्या भेटीला पोहोचलेत. संस्थेत नोकरी करण्याचा आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणातील पीडित महिलेविरोधात सुद्धा 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय. गुलाबाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता अनेकांच्या खिशाला कात्री बसणारे. हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि उत्पादन खर्च वाढल्याने फुलांच्या उत्पादनावर परिणाम झालेला आणि त्याचा थेट परिणाम बाजारातील फुलांच्या किमतींवर झालाय. यंदा गुलाबाच्या फुलांचे दर 20 ते 30% वाढलेले आहेत. आता पाहूयात विदर्भातल्या टॉप 5 बातम्या. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 3,70,00,000 रुपयांवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारला. 7 आणि 10 फेब्रुवारी दरम्यान झालेले अनेक ट्रान्झॅक्शन सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांवर वळते केले. 34 खातेदारांच्या खात्यामधून ही रक्कम RTGS करण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पाण्यासाठी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी चक्क सरपंचाच्या कपड्यावर बेईमान सरपंच असे लिहिलेलं आहे आणि यवतमाळच्या पुसद तालुक्यातील सावरगाव येथील ही घटना आहे। गेल्या 3 वर्षांपासून पाणीपुरवठा योजना अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले। सरपंचाच्या कपड्यावर बेईमान लिहून दोरीने बांधून ठेवण्यात आलं होतं। वर्ध्याच्या आर्वी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी धडक दिली। यावेळेस ई-निवेदितेमध्ये पात्र असलेल्या कंत्राटदारांना अपात्र ठरवून मनमर्जीतील कंत्राटदारांना कामं मॅनेज करून देत असल्याचा आरोप करण्यात आला। कार्यकारी अभियंत्यांची चौकशी करून कारवाईची मागणी यावेळेस करण्यात आली आहे। बुलढाण्यातील खामगावमध्ये एका युवकाने घराशेजारी राहणाऱ्या महिलेवर धारदार शस्त्रानं हल्ला केला। यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर 2 महिला गंभीर जखमी झाल्या। त्यांच्यावर उपचार सुरू असून दोघींचीही प्रकृती चिंताजनक आहे। दरम्यान आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या वाघाने पुन्हा चकवा दिला। या प्रकरणी डाट गगनीचा पहिला प्रयत्न अयशस्वी झालेल्या टप्प्यात येऊन वाघ रेस्क्यू टीमच्या हाती लागत नसल्यानं वन अधिकारी हैराण झाले। आता बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागलेली आणि यावेळेस आगीचा मोठा भडका उडालेला आहे। अग्निशामक दलानं आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचा भडका उडाल्याने परिसरात मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। आता बातमी आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भातली। काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची याच आठवड्यामध्ये घोषणा होणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांच्यासह अनेक नेते शर्यतीत आहेत। त्यामुळे आता काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण असणार याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे। तर काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण, कोणाच्या नावांची चर्चा आपण पाहतो। पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील आणि अमित देशमुख या 4 नावांची सध्या जोरदार चर्चा आहे।